वेलकम टू ट्रेड विथ बॉट. तर आपण काय करतो या ठिकाणी लाईव्ह ट्रेडिंग सेशन घेणार आहोत. म्हणजे मी तुम्हाला प्रॅक्टिकली लाईव्ह ट्रेडिंग करून दाखवणार. आपला जो बॉट आहे ना तो कशा प्रकारे ट्रेड करतो व त्याला कशा प्रकारे ट्रेड केले पाहिजे ना, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या लाईव्ह ट्रेडिंग सेशन्समध्ये घेणार आहे. तर आजपासून मी काय करतो आहे, 31 डिसेंबर आहे आजपासून मी काय करतो आहे, एक्सएनएक्स हे जे आहे ना माझं प्रायमरी अकाउंट आहे, तर यामध्ये मी काय करतो बिटकॉईनची ट्रेडिंग करतो आणि जे माझं कोटकचं किंवा धनचं अकाउंट आहे ना, या दोनपैकी दोनमध्ये मी काय करतो सेन्सेक्सची ट्रेडिंग करतो. जनरली मी सेन्सेक्स फक्त हे ऑप्शन ट्रेडिंगसाठी वापरतो आणि बिटकॉईन हे फ्युचर ट्रेडिंगसाठी वापरतो. हे दोनच इंडेक्स मी प्रायमरी ट्रेड करतो. याचं कारण असं की हे दोन इंडेक्स जे आहेत ना ते हायली व्होलेटाईल आहेत. ट्रेड विथ बॉट म्हणजे मी काय करणार, हे जे आपला जो बॉट आहे ना, हे बॉटचे जे बाय सेलचे सिग्नल आहेत ना, तर यावर मी तुम्हाला ट्रेडिंग करून दाखवणार आहे. यावर ट्रेड कसा केला जातो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या लाईव्ह ट्रेडिंग सेशन्समध्ये समजून सांगणार आहे. जवळपास 1000 कॅन्डलिस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न ॲनालिसिस किंवा प्रोसेस करून आपल्याला काय देतो, तो बाय सेलचे सिग्नल क्रिएट करून देतो. त्याचबरोबर तो आपल्याला काय करतो, सपोर्ट आणि रेसिस्टन्स देखील मार्क करून देतो, जेणेकरून आपल्याला कुठे ट्रेड घ्यायचा व कुठे नाही घ्यायचा व कुठे कोणत्या कॅपॅसिटीने किती ट्रेड घ्यायचा ना, याचा आपल्याला काय येऊन जातं, नॉलेज येऊन जातं. आता आपण जर बघतोय ना, दोनच गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहे. तर या ठिकाणी काय आपल्याला काय बघायचं आहे, हा प्रायमरी ट्रेंड कुठला चालू आहे, प्रायमरी ट्रेंड ओळखायचा आहे. म्हणजे हा डाऊन साईड चालू आहे की अप साईड चालू आहे, किंवा मार्केट आत्ता तसंच जी साईडवेजमध्ये फसलं आहे ना तसं झालेलं आहे का, ही गोष्ट आपल्याला ओळखायची. जसं की प्रायमरी ट्रेड सपोज या ठिकाणी आपण बघितलं ना, प्रायमरी ट्रेंड हा अप होता. जोपर्यंत याची 50% रिट्रेसमेंटला क्लोज करत नाही ना मार्केट, तोपर्यंत आपण काय करणार आहे, या ठिकाणी बायचे सिग्नलच कन्सिडर करणार आहे. ऑलराईट, म्हणजे प्रिव्हियस स्विंग जो राहील ना त्याच्या 50% नेक्स्ट सेलिंग मूवनी काय केलं पाहिजे, आपल्याला क्लोजिंग दिली पाहिजे. अदरवाईज आपण फक्त मग बाईंग सिग्नल कडच, म्हणजे जी फर्स्ट मूव असेल ना त्यालाच आपण त्यासाठीच ट्रेड करणार, म्हणजे बाईंगसाठीच ट्रेड करणार. आणि हा ज्यावेळेस रेसिस्टन्सला ट्रेड होईल ना किंवा सपोर्टला ट्रेड होईल ना या ठिकाणी, तर आपण काय करायची, सपोज नॉर्मली आपण जर बघतोय ना, तर आपण असं काउंट करू की 100च्या क्वांटिटीने काम करतो. तर सपोर्ट आणि रेसिस्टन्सपाशी आपण काय करायचं, सपोर्ट आणि रेसिस्टन्स जवळ, तर आपण जवळजवळ आपली जी क्वांटिटी आहे ना ती 1/3 कमी करायची, म्हणजे 25च्याच क्वांटिटीने काम करायचं. तर अशा प्रकारे काय करू येऊन जातो, आपल्याला एज येऊन जातो. तेच आपल्याला प्रायमरी ट्रेंड ओळखायचा. त्याच्यानंतर प्रायमरी ट्रेंड जर 50% रिट्रेसमेंटच्या खाली जर गेला याच्या 50% मूवच्या, तर आपण काय करायचं, मग तिथून पुढे सेलिंगचे सिग्नल ॲक्टिव्ह करायचे. आणि तसंच जर 50%च्या तो वरतीच जर ट्रेड होत राहिला ना, तोपर्यंत आपण हे बायचा सिग्नल जो क्रिएट झालेला ना, हे आपण हे ॲक्टिव्ह करीत राहायचे. तर अशा प्रकारे आपण काय करायचं, फर्स्ट प्रायमरी ट्रेंड ओळखायचा, त्याच्यानंतर आपण काय करायचं, ट्रेडिंग कुठल्या साईडला बसायचं हे आपल्याला या ठिकाणी क्लिअर होतं. ओके. आणि यात अजून एक गोष्ट क्लिअर होती, जर सपोज ही प्रायमरी मूव सपोज अप ट्रेंडची, ऑल राईट, ही प्रायमरी ट्रेंड ही जी प्रायमरी मूव झाली ना ही अप ट्रेंडची झाली. त्याच्यानंतर जो आपल्याला कुठपर्यंत ट्रेंड चेंज नाही करायचा किंवा आपल्याला कुठपर्यंत बाय साईडची एंट्रीज नाही घ्यायच्या, तर मी तुम्हाला समजून सांगतो. सपोज ही अप साईडचा हा प्रायमरी ट्रेंड झाला, जोपर्यंत याचा 50% हा रिट्रेस होत नाही किंवा 50% याला प्रिव्हियस मूवला कवर करत नाही ना, तोपर्यंत आपण फक्त बाय साईडच्याच मुवमेंट या ठिकाणी कन्सिडर करायच्या. ज्या वेळेस आपल्याला या ठिकाणी असं दिसेल की त्या प्रिव्हियस मूवच्या 50%च्या खाली मार्केट काय झालेलं आहे, सपोज बिटकॉईन ट्रेड झालेला आहे, तर आपण याच्यानंतर सेल साईडचे सिग्नल ॲक्टिव्ह करणार. आणि तेही जर सपोज इन केस या ठिकाणी येऊन जर सेल साईडचा सिग्नल क्रिएट झाला असेल ना, तर अपर क्वांटिटी यूज करताना 225ची करायची आउट ऑफ 100, म्हणजे 1/3 क्वांटिटीज या ठिकाणी आपण काय करायची, डिप्लॉय. इन केस अप ट्रेंड चालू आहे आणि या ठिकाणी रिस्पेक्ट केला आणि अगेन आपल्याला अपसाईडची मुवमेंट दिली, तर आपण या ठिकाणी काय करणार, आपण हा जो बायचा सिग्नल या ठिकाणी क्रिएट झालेला आहे ना, या बायच्या सिग्नलसाठी आपण काय करणार, तयारीत राहणार. व आपण जोपर्यंत 50% प्रिव्हियस मूवची क्लोजिंग देत नाही ना, तोपर्यंत आपण बाय साईडलाच या ठिकाणी ट्रेड करणार. असंच आपण बघतोय ना, तर डाऊन साईडसाठी देखील आपण सेम टू सेम लॉजिक वापरणार आहे. या ठिकाणी जर बघितलं ना आपण, हा प्रायमरी ट्रेंड डाऊन ट्रेंडचा झाला, त्याच्यानंतर जोपर्यंत ही 50% रिट्रेसमेंट जोपर्यंत हा करत नाही ना, 50% जोपर्यंत याला क्लोजिंग करत नाही ना, तोपर्यंत आपण बाय सेल साईडचे सिग्नल या ठिकाणी काय करणार आहे, कन्सिडर करणार आहे. या ठिकाणी आपल्याला रेसिस्टन्स आणि सपोर्ट देखील मार्क करून भेटतो. आता मी जसं की बोलल्याप्रमाणे जर बघितलं ना, या ठिकाणी काय आपल्याला प्रायमरी मूव आपली काय आहे, आपली जर प्रायमरी मूव बघितली ना, तर प्रायमरी मूव ही आपली डाऊन साईडची, याला 50% रिट्रेस केलेलं आहे या ठिकाणी. आता जोपर्यंत ही 50% मूव आपण कवर करत नाही ना, अगेन इथं सेल सिग्नल जर जनरेट झाला ना, तर आपण काय करणार या ठिकाणी आउट ऑफ 100 आपण 25 क्वांटिटीज या ठिकाणी डिप्लॉय करणार आहे. कारण हा काय करतो, या ठिकाणी सपोर्ट जवळ या ठिकाणी ट्रेड करतोय. तर त्याच्यामुळे जर या ठिकाणी जर आपल्याला सेल सिग्नल जनरेट झाला ना, तर आपण काय करतोय, डाऊन साईडसाठी कमी क्वांटिटीत काम करतोय. अदरवाईज जर या ठिकाणी येऊन जर मार्केट थोड्या वेळ थांबलं ना, अगेन सेल सिग्नल जनरेट झाला, तर आपण 100 म्हणजे पूर्ण क्वांटिटीत आपण काय करणार या ठिकाणी काम करणार आहे. तर या ठिकाणी काय यातून आपल्याला काय समजतं, जर ट्रेंड स्ट्रॉंग असेल ना, तर आपण काय करतोय,
100च्या क्वांटिटीने काम करतो आहे आणि जर ट्रेंड वीक असेल ना तर आपण 25च्या क्वांटिटीने काम करतो आहे बाय डिफॉल्ट. कारण आपण सेटअपच असा बनवलेला आहे ना, तर आपल्याला बाय डिफॉल्ट या गोष्टी काय होतात समजून जातात, तो ऑटोमॅटिकली आपण त्या गोष्टी डिप्लॉय करतो. ऑलराईट, तर जसंही आता नेक्स्ट ट्रेड येईल ना तर मी तुम्हाला काय करणार आहे, लाईव्ह ट्रेड ॲक्टिव्ह करून दाखवणार आहे. तर आता बघतोय ना या ठिकाणी जर सेलचा सिग्नल जनरेट झाला ना तर या ठिकाणी मी काय करतो आहे, अगेन 25च्या क्वांटिटीनी आउट ऑफ 100 म्हणजे 1/3 क्वांटिटीनी या ठिकाणी अगेन सेल करणार आहे. अदरवाईज या ठिकाणी जर चांगला सपोर्ट जनरेट केला ना याने मार्केटनी आणि थोडासा रिट्रेसमेंट व्हायला लागला ना वरच्या साईडला आणि बाईंगचा सिग्नल जर आला ना तर या ठिकाणी मी काय करतो आहे, अगेन बाय साईडला बसणार आहेत. तर बघू आता लाईव्ह ट्रेड कसा होतोय. ॲज वी सी या ठिकाणी काय झालं आहे, आपल्याला सेल साईडचा सिग्नल जनरेट झालेला आहे. तर आपण काय करतो, एक शॉर्ट ट्रेड या ठिकाणी बिटकॉईनमध्ये ॲक्टिव्ह करतो आहे. तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, शॉर्ट ट्रेड ॲक्टिव्ह केलेला आहे. आता याचा स्टॉप लॉस आणि टार्गेट आपण सेट करू $50 USD $50 आणि त्याचा स्टॉप लॉस देखील आपण काय करतो आहे, $50 ठेवतो आहे. जेणेकरून काय होईल, आपल्याला व्हॅलिड रिस्क अँड रिवॉर्ड या ठिकाणी बघण्यासाठी भेटेल. मी काय करतो, जर आपण रिस्क अँड रिवॉर्ड ठेवायचा ठरला ना तर मी हा चार्ट बेस ठेवतो. मी हा कधीही याच्या बेसने ठेवत. याच्या आपण बोलू शकतो की माझा जो रिस्क अँड रिवॉर्ड असतो ना हा चार्ट बेसचाच असतो. तर या ठिकाणी बघतोय ना जर जबरदस्त फॉलोअप मुवमेंट आलेली आहे. तर जसं की मी तुम्हाला बोललो होतो, आपली ही जी प्रायमरी मूव आहे ना, ह्या प्रायमरीची मूवच्या 50% यांनी क्लोजिंग या ठिकाणी दिलेली नाही आहे. तर या ठिकाणीच आपल्याला सेल सिग्नल जनरेट झालेलं दिसतोय. त्याच्यामुळे आपण काय केलं, या ठिकाणी सेल सिग्नल ॲक्टिव्ह केलेला आहे. या ठिकाणी आपण एंट्री केली होती. आपला हा जनरली बघायला गेलं तर आपला हा स्टॉप लॉस हा पाहिजे व आपलं टार्गेट या ठिकाणी झालेलं पाहिजे. आपलं टार्गेट सध्या जर बघतो ना अचीव झालेलं पाहिजे, पण आपण काय करतो थोडंसं स्लाइडली जास्त टार्गेट ठेवलेलं आहे. याचं कारण एवढंच की फॉलो मूव येण्याचं ज्यावेळेस असतं ना, फॉलोअप मूव आपण घेतो ना त्यावेळेस टार्गेट स्टॉप लॉस थोडा जास्त ठेवलेला कधीही उत्तम असतो. आपण जर याचं लॉजिकल स्टॉप लॉस जर ठेवायचा ठरवला ना तर हा त्याचा लॉजिकल स्टॉप लॉस आहे. आणि त्याचं जर लॉजिकल टार्गेट जर ठेवलं ना आपण तर त्याचं लॉजिकल टार्गेट जवळजवळ हे असतं. म्हणजे जनरली आपण बघतो तर आपलं टार्गेट आणि स्टॉप लॉस आपला जो टार्गेट आहे ना तो सध्या काय झालेला आहे, आपल्याला हिट झालेला दिसतो आहे. पण आपण काय करणार आहे, वेट करणार आहे अगेन आपले टार्गेट हिट व्हायचा. तर तोपर्यंत आपण काय करतो आहे, सध्या वॉचच करू. तर याचं लॉजिक मी तुम्हाला आधी समजून सांगितलेलं आहे. जोपर्यंत आपल्या प्रिव्हियस मूवच्या 50% हा क्लोज करून वरती जात नाही ना, आपल्याला बाय सिग्नल देत नाही ना अगेन, तर आपण बाय साईडला तोपर्यंत तरी आपण बाय साईडला या ठिकाणी अप्रोच नाही करणार. आता आपला जो प्रायमरी मूव जर बघितली तर डाऊन साईडची होती आणि याच्या 50% रिट्रेसमेंटच्या बिलो क्लोजिंग सेलिंग आलेली. तर आपण काय करतो, या ठिकाणी आपण सेलिंग सिग्नल ॲक्टिव्ह केलेला आहे. आणि आपला हा जर बघितला ना तर आपला हा जो काय आहे, हा आपला टार्गेट आहे, ही आपली एंट्री आणि हा आपला स्टॉप लॉस झाला. तर आपण जनरली आपलं जर टार्गेट बघितलं ना तर टार्गेट या ठिकाणी हिट झालं होतं आपलं, पण एक 4-5 पॉईंटने आपलं काय आलं, टार्गेट अगेन रिव्हर्स झालं. तर या ठिकाणी आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट दिसतो आहे. तर अगेन या सपोर्टला एकदा तरी या ठिकाणी याने काय केलं पाहिजे, टॅप केलं पाहिजे, जेणेकरून आपलं काय होईल, या ठिकाणी टार्गेट हिट होईल. अदरवाईज आपला जो पण स्टॉप लॉस असेल ना तो आपण स्टॉप लॉस घेऊन आपण या ठिकाणी काय करणार आहे, आपला हा जो ट्रेड आहे ना हा एक्झिट करणार आहे. तर सध्या बघतो ना आपण $6 $7 हा आपल्याला प्रॉफिट झालेला दिसतो आहे. या ठिकाणी बिटकॉईनमध्ये एक अपॉर्च्युनिटी भेटते आपल्याला. तर या ठिकाणी बिटकॉईननी काय केलेलं आहे, जवळजवळ 1, 2 आणि 3 वेळा या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे आणि एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल या ठिकाणी मार्क झालेली आहे. आणि आपलं जर बॉट बघतोय ना, बॉटने देखील आपल्याला काय दिलेलं आहे, बॉटने देखील आपल्याला या ठिकाणी बाय सिग्नल क्रिएट करून दिलेला आहे. तर आपण काय करतो, या ठिकाणी एक बाय साईडचा ट्रेड घेणार आहे, इनिशिएट करतो आहे. बाय साईडचा ट्रेड घेताना आपण थोडी जास्त क्वांटिटी वापरतो आहे. तर या ठिकाणी जर आपण जनरली मी कमी क्वांटिटीत काम करतो बिटकॉईनमध्ये, तर आपण काय करतो आहे, सध्या कमी क्वांटिटीनीच काम करतो आहे. याचं असं कारण की या ठिकाणी रेसिस्टन्स आहे, रेसिस्टन्सला बिटकॉईन ट्रेड होतो आहे. तर आपण काय करतो, हा ट्रेड सध्या ॲक्टिव्ह करतो आहे. याचा जो स्टॉप लॉस आणि टार्गेट राहील ना, तर फर्स्ट आपण काय करून घ्यायचं, याचा जो स्टॉप लॉस आहे ना तो मार्क करून घ्यायचा. याचा स्टॉप लॉस हा प्रिव्हियस कॅन्डलच्या लोला असणार आहे आणि याचं जे टार्गेट असणार आहे ना ते 1:1च्या रेशोनी जे पण येईल ना ते आपण काय करणार आहे, ठेवणार आहे.
तर हा ट्रेड आपण काय करू सध्या ऑब्झर्व करू. आणि यामध्ये आपल्याला एकच मायनस पॉईंट असा आहे की या ठिकाणी रेसिस्टन्स आहे. जोपर्यंत हा रेसिस्टन्स स्ट्रॉंग कॅन्डलनी अगेन बुलिश कॅन्डलनी जोपर्यंत हा रेसिस्टन्स ब्रेक करत नाही ना तोपर्यंत तरी आपण या ठिकाणी काय करणार आहे, थोडंसं लक्ष देऊन राहणार आहे. अदरवाईज जर ही सेम कॅन्डल जर या ठिकाणी क्लोज होऊन अगेन रेड कॅन्डल क्लोज झाली ना तर आपण हा ट्रेड आहे त्या पोझिशनला काय करतोय, क्लोज करतोय. अदरवाईज आपण हा ट्रेड जो आहे ना या पूर्ण टार्गेट घेतल्याशिवाय तरी आपण हा ट्रेड जो आहे ना क्लोज करणार नाही. थोडासा बिझी असल्यामुळे मी आपली जे टार्गेट आहे ना ते रेकॉर्ड नाही करू शकलो. तर या ठिकाणी मी एंट्री केली होती, त्यानंतर याचा स्टॉप लॉस हा ठेवला होता आणि त्याचा टार्गेट जवळजवळ हे ठेवलं होतं. आणि आत्ता जर बघतोय ना तर आपलं टार्गेट काय झालेलं आहे, हे हिट झालेलं आहे. तर आपण काय करू, मी तुम्हाला एक्सएनएसच्या अकाउंटवर दाखवतो. या ठिकाणी जर बघतो ना आपण तर या ठिकाणी $156 आपल्याला या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रॉफिट जनरेट झालेला आहे. हा ट्रेड मी रेकॉर्ड नाही करू शकलो, पण तेच जर आता बघतोय ना तर आपलं टार्गेट हिट होऊन काय होतं आहे, जर बिटकॉइन बघतोय तर अपसाईडसाठी अगेन ट्रेड होतं आहे. जसं की मी बोललो होतो तुम्हाला की आपली जी मदर मूव आहे ना, मदर मूव म्हणजे फर्स्ट आपण बोलतो प्रायमरी ट्रेंड चेक करायचा. प्रायमरी ट्रेंडनंतर अगेन आपल्याला या ठिकाणी देखील काय भेटलं होतं, बाय सिग्नल भेटला होता. कारण 50% रिट्रेसमेंट नाही झाली, 50%ला त्यांनी बिलो क्लोजिंग नाही दिली. मग आपण अपसाईडसाठी ट्रेड केल्या ठिकाणी. हार्डल हे एकच होतं की या ठिकाणी आपल्याला रेसिस्टन्स बघायला भेटला. रेसिस्टन्स जर जबरदस्त एकाच कॅन्डलने त्यांनी काय केला, या ठिकाणी ब्लो केला. त्या इव्हनिंगची लाईव्ह ट्रेडिंग देखील मी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि सेन्सेक्स जर बघतो ना आपण तर सेन्सेक्स देखील काय होतं आहे, अपसाईड चॅनलसाठी ट्रेड होतं आहे. तर आपण काय करू, आपला जो बॉट आहे ना, बॉटचा सेटअप त्याचं थोडंसं सेन्सेक्समध्ये देखील आपण ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करू. तर आपल्याला ही बघते ना, ही आपली प्रायमरी मुवमेंट झाली. त्याच्यानंतर 50% रिट्रेसमेंट करून काय झालं, सेल सिग्नल जनरेट झाला. तर सेल सिग्नल ज्या जनरेट झाला ना, हे सपोर्टला थोडंसं सपोर्टला असल्यामुळे आपण काय कमी क्वांटिटीत काम करू शकत होतो. तर त्या ठिकाणी आपण बघतोय तर चांगल्या प्रकारे प्रॉफिट आपण जनरेट केला. अगेन आपल्याला काय, आता ही जर प्रायमरी मूव आपण काउंट केली ना, ही प्रायमरी मूव तिच्या 50%च्या अबाव काय झालेली आहे, ही मुवमेंट गेलेली. त्यामुळे आपण जे त्याच्या पुढचे जे बाय सिग्नल असतील ना, आपण काय करणार आहे, यानंतर बाय सिग्नलच या ठिकाणी आपण ॲक्टिव्ह करणार आहे. आणि आपण जर बघतो ना सेन्सेक्समध्ये सुद्धा आपण आज चांगला प्रॉफिट जनरेट करू शकलो होतो. पण मार्केट जास्त व्होलेटाईल असल्यामुळं आपण काय करतो, सेन्सेक्स थोडक्यात अवॉइड करतो आहे. कारण सेन्सेक्समध्ये बऱ्यापैकी काय चालू आहे, सध्या मॅन्युप्युलेशन चालू आहे. त्यामुळे आपण सेन्सेक्सला ट्रेड करत नाही. आणि तेच बिटकॉईनमध्ये ट्रेड करण्याचं कारण हेच की बिटकॉईनला मॅन्युप्युलेशन करणं थोडंसं अवघड आहे. त्यामुळं आपण काय करतो, हा सेशन सध्या क्लोज करतो आहे. तर अशा प्रकारे आपण 2 ट्रेड केले होते. फर्स्ट ट्रेड आपला स्टॉप लॉस हिट झाला 16 पॉईंटचा. त्याच्यानंतर सेकंड आपला जो ट्रेड झाला ना तो आपण जवळजवळ 156 पॉईंटचा या ठिकाणी $156 या ठिकाणी काय करू शकलो आहे, प्रॉफिट बुक करू शकलो आहे. तर अशा प्रकारे आपण ही जी सेशन आहे ना हा क्लोज करतो आहे. संध्याकाळी इव्हनिंगला मी अगेन रेकॉर्डिंग बनवणार आहे व तुम्हाला ट्रेडचा आपल्या बॉटचा सेटअप कसा बाय करायचा, कसा सेल करायचा नाही हे तुम्हाला दाखवणार आहे.